आपण ऐकणार आहोत आजच्या मुद्द्याची गोष्ट. आजचा मुद्दा आहे, शरद पवारांना तालिबानी राज्य आणायचं आहे का? शरद पवारांचा मुस्लिम अनुनय आता लपून राहिलेला नाही. मतपेटीच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कायम मुस्लिमांचं लांगुल चालन केलेलं आहे. मराठा नेता, शेतकऱ्यांचा तारणहार, जाणता राजा असे माध्यमांकडून स्वतःला म्हणवत सर्वसामान्य मराठी जनतेला, साध्या भोळ्या मराठ्यांना भुरळ घालून त्यांनी गेली 60 वर्षे आपली सत्ता राबवली. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात. शाहू फुले आंबेडकर म्हणत, पुरोगामी महाराष्ट्र निर्माण करायच्या आमिषाने महाराष्ट्राच्या जनतेला त्यांच्या सांस्कृतिक धार्मिक ओळखीपासून दूर करायचा प्रयोग गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राच्या मातीत केला जातो आहे. त्या संकराची घाणेरडी उत्पत्ती म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच यांसारख्या कित्येक डाव्या कम्युनिस्ट संस्था. अशा सर्व संस्था शरद पवारांच्या आशीर्वादाने निर्माण होतात, त्यांच्याच प्रसादावर चालतात आणि त्यांच्याच इशाऱ्यानुसार कामही करतात. संभाजी ब्रिगेड हे शरद पवारांच्या आर्थिक राजकीय सपोर्टवर पोसलेले मराठी समाजाच्या हिंदू भारतीय अस्मितेचा जीवनरस संपून टाकणारे बांडगुळ आहे. हे ब्रिगेडीसुद्धा मराठी इतिहास, इथली सामाजिक जाणीव, एकरूपता याला तडा जाईल, इथल्या जनतेचा मराठी हिंदू असल्याचा अभिमान जळून खाक होईल असे उद्योग करत असतात. हे सगळे शरद पवारांच्या इशाऱ्यांवरच तर चालते. आमच्या संभाजीराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले. ब्रिगेडी काय इतिहास इस्टॅब्लिश करतात. शिवाजी महाराजांच्या सैन्यात 56% लोक मुस्लिम होते. इतके मुस्लिम जर राजांच्या सैन्यात असते तर शिवाजी राजे मिर्झा राजे जयसिंग प्रमाणे बादशहाचे मांडलिक झाले असते. मराठी आया बहिणी बादशहाच्या जनानखान्यात असत्या आणि पुढे संभाजी राजांवर अशा अकाली मृत्यूची पाळी आली असती. ज्या देश धर्मासाठी, देवासाठी राजांनी आपलं आयुष्य वेचलं, संभाजी राजांनी अनन्वित अत्याचार सहन केले पण धर्म बदलला नाही, त्याच हिंदू धर्माची अशी नाचक्की करताना या लोकांची जीभ कशी झडत नाही. स्वतःला मराठा नेता म्हणवून घेणाऱ्या पवारांनी असल्या घाणेरड्या अपप्रचारांवर आजवर एकदा तरी टीका केल्याचं आपण पाहिलं किंवा ऐकलं आहे काय? रामगिरी महाराजांवर कारवाई करा अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकरवी ते करत आहेत. गुन्हा कोणता? तर त्यांनी एक वाक्य म्हटलं आणि तेच वाक्य कित्येक मुल्ला मौलवींनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे. असं असून देखील आपल्या लोकांना पवार त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यासाठी उस्कावत आहेत. ज्ञानेश महाराव, स्वामी समर्थ, प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वाटेल ते बोलतो आणि त्याच मंचावर बसून हे शरद पवार माना डोलवत असतात. त्याच क्षणी त्या महारावावर कारवाई का केली नाही पवारांनी? इतरांची भाषणे चालू असताना काय झोपेत असतात का पवार, की त्यांच्याच सांगण्यानुसार आपलं थोबाड महाराव चालवत होता? युती सरकारने विशाळगडावर कारवाई केली तेव्हा सुद्धा पवारांना त्या अतिक्रमण करणाऱ्यांचा भयंकर पुळका आला होता. आजवर अशी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी पवारांनी काय केलं आहे? आणि साधू हत्याकांड यांच्याच कार्यकाळात घडलं ना. काय रिॲक्शन दिली पवारांनी? आणि यांची कन्या एकादशीला मटण खाते. आम्ही किती हायफाय, पुरोगामी, नव्या विचारांचे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना किती बुरसट, टाकाऊ आणि जुन्या तद्दन अंधश्रद्धा आहेत ते मानभावीपणे दाखवायचा आचरट प्रयत्न सुप्रियाबाई करत असतात. तर वक्फ बोर्डच्या दृष्टीनं वक्फ अमेंडमेंट ॲक्टला सुद्धा त्या विरोध करत आहेत. म्हणजे मुस्लिमांच्या मतांवर वोट जिहाद करून सत्ता काबीज केल्यावर हिंदूंच्या जमिनी सहजपणे मुस्लिमांच्या घशात घालता याव्यात याची पूर्वतयारी चालू आहे का पवार गटाची? महाराष्ट्रात भगवा आतंकवाद हा शब्द रूढ करण्याची जबाबदारी शरद पवार यांनीच तर घेतली होती.
त्यात न झालेला 13वा बॉम्बस्फोट हिंदूंनी मशिदीत घडवून आणला असे सिद्ध करण्याचा त्यांचा डाव होता. यात समाजसेवी संस्थांनी सखोल शोध केल्यावर सत्य उघड झाले. त्यामुळेच त्यांना ते मान्य करावे लागले होते. तेही त्यांनी राजदीपसारख्या हिंदू द्वेष्ट्या पत्रकाराशी बोलताना मान्य केलं होतं. स्वतःला देवाचा बाप म्हणवताना त्या माणसाला इतकीशी सुद्धा लाज कशी वाटत नाही? अशा प्रकारे ते स्वतःला अल्लाचा बाप म्हणू शकतील का? लालबागच्या राजाचं दर्शन 32 वर्षांनी घेण्याची वेळ येते. रायगडावर ते 40 वर्षात जात नाहीत आणि वर मोठ्या अभिमानाने या गोष्टी बोटांनी इशारे करून सांगतात. हिंदूंनो, मी तुमच्या देवधर्मराजाला किंचितही मानत नाही, हेच सांगायची ही पद्धत आहे, नाही का? आज इतक्या दशकांनंतर पवारांचा खरा चेहरा मराठी हिंदू जनतेच्या समोर स्पष्ट होऊ लागला आहे. भाजप आणि युतीच्या प्रयत्नांमुळे हिंदू मतांचे मोबिलायझेशन होण्याचं संकट पवारांसमोर उभं राहिलं आहे आणि केवळ त्यामुळेच फोटो अपॉर्च्युनिटी म्हणून रायगड आणि लालबागच्या राजाकडे त्यांना धाव घ्यावी लागली हे उघड आहे. एकूणच काय, तर सत्ता हातात लागली तर इस्लामिक स्वरूपाचे तालिबानी राज्य महाराष्ट्रात आणण्यासाठी पवार कसलीही कसूर करणार नाहीत हे उघड आहे. तर ही होती आजच्या मुद्द्याची गोष्ट. पुन्हा भेटूया एक नवीन मुद्दा घेऊन आणि त्या मुद्द्याची गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.